श्री दशरथदादा पाटील आणि श्री अनंतदादा पाटील यांचा क्रिकेटवरील मायेचा आसरा. मॅच नंबर 3 आपण पाहिलं तर काही कारणास्तव आपण द्वितीय फेरीतील पहिली मॅच खेळवली आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर आई गावदेवी आपटी संघ विजयाची घोडदौड पुढच्या दिशेनं कायम ठेवलेली आहे. आणि दरम्यान पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच, ही मॅच देखील प्रेक्षकांना तितकीच पर्वणी, तितकीच आनंददायी आणि तितकीच मजेदार अशी ही लढत आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला आपण पाहू शकते मठ्याई कुंद्या आणि दुसऱ्या बाजूला घुटसई संघ. एकाच जंगलातील हे दोन्ही वाघ. आपण जर पाहिलं तर अगदी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये जर विचार केला तर या दोघा संघांचा बोलबाला आहे. परंतु इथे मात्र पाहायचं आहे की आता मैदानाच्या आतमध्ये घडेल काय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. उदयसाठी अगदी खोदून मारण्याचा प्रयत्न होता उदयचा. उदयच्या बाबतीत आपण विचार केला तर त्याच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि ॲज अ बॅटर म्हणून देखील त्याची चांगली ओळख आहे. आणि दरम्यान मिस्टर राजू यांना देखील आपण विसरू शकत नाहीये. सातत्याने या वर्षामध्ये राजूची कामगिरी अगदी उल्लेखनीय आपल्याला पाहायला भेटत आहे. परंतु इथे इतिहास नव्हे तर तुम्हाला वर्तमान घडवावा लागेल. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती राज, त्याच्याकडे देखील अस्त्र आणि शस्त्र आहेत. 5 षटकांची मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. डावखुरी हाताचा फलंदाज राजू. इथे नक्कीच आपल्याला खरा बॉल पाहायला भेटेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. कारण की खूपच उंच त्या ठिकाणी अगदी राजू बॅट त्या ठिकाणी दाखवतो आहे की माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. माझ्या जर रडारमध्ये आला तर त्या चेंडूचा मी काय करेन. आणि आज राजू मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. इम्प्रोवाइज चटपटा नाही तो अटपटाचाही. पहिल्याच बॉलवरती इथे आपण पाहिलं तर अगदी सरळ बॅटनं राजूचा विचार केला ना तर चांगले फटके येत आहेत. परंतु इथे अटपटा नाही तो चटपटा असं असं समीकरण वापरण्याचा प्रयत्न आहे. आपण जर पाहिला तर इकडे बॅकवर्ड पॉईंट आणि अगदी पॉईंट स्क्वेअरचा आपण जर विचार केला तर घोषांकित क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये कदाचित अशा फटक्याला तुम्हाला काही चांगली पर्वणी तिथे मिळणार नाही आहे. उदय देखील पुढे येऊन सरसावला. थोडासा कानमंत्र देणं फार गरजेचं होतं. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला आहे. सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताळलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर थोडासा लेग स्टिकवरून चेंडू त्या ठिकाणी गेला. पंचांची नजर आपण पाहू शकते, अगदी घारीची नजर. स्प्राईट जितनी क्लिअर. यश त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकताय. आणि सर्व आंबिवलीकरांच्या वतीनं आंबिवलीकर चषक आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली गोलंदाजी राज. जबरदस्त बॉल त्या ठिकाणी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी अपील केली आणि फलंदाज राजूचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम राहील. पंचांची कुठल्या प्रकारची आपण आर्ग्युमेंट करायची नाहीये. जो निर्णय ऑनफील्ड पंच देतील तो निर्णय इथे मात्र ग्राह्य ठरला जाईल. पंचांच्या निर्णयाचा मान करणे यालाच क्रिकेट म्हणतात. आणि आपण पंचांच्या या निर्णयाचा मान देणं फार गरजेचं आहे. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम निर्णय असेल. दोनच धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि फलंदाज इथे बाद आहे. दोन्ही पंचांनी इथे मात्र चर्चा केलेली आहे ना त्या चर्चेच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे की राजूला मात्र परतावं लागेल. याच देही याच डोळा रंगतोय हा क्रिकेटचा सोहळा. आंबिवलीकर चषकाच्या वतीनं हा देदीप्यमान क्रिकेटची पंढरी आज खऱ्या अर्थाने इथे आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षक देखील हळूहळू या क्रीडांगणाचा वेध घेण्यासाठी ही मॅच, ही स्पर्धा पाहण्यासाठी या दिशेने मार्गस्थ होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती संकेत. मोठा खंदे फलंदाज या ठिकाणी घुटसई संघाने गमावलेला आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा क्रिकेट. या क्रीडांगणावरती घुटसई संघ कशा प्रकारे कामगिरी करेल की पुन्हा एकदा
जी स्थिती निर्माण केलेली आहे मठ्याई कुंदे संघानं, जी स्थिती कायम राहील का? पहिल्या षटकासाठी गोलंदाज राज जबरदस्त गोलंदाजी करतोय. इथे देखील खोलवा टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. अगदी ओव्हरपिच बॉल होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर बॅट स्ट्रेट ड्रिल करून दाखवत आहेत. म्हणतात ना मित्रांनो, चिडिया चुग गई खेत, पछतावे से क्या फायदा. चांगली गोलंदाजी राजच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटत आहे. खोलवर टप्प्याचे टिसून मारे केले जात आहेत. अगदी 3 मीटरच्या अंतरावरती चेंडूची हरकत इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहे. गावदेवी आपटी संघाने विजयाची घोडदौड कायम ठेवलेली आहे. पुन्हा एकदा 30 लय प्राप्त केली आहे. जबरदस्त बॉलिंग, कटाक्ष देखील टाकलं जात आहे पंचांकडे, परंतु पंचांची नजर देखील अगदी स्प्राईट जितनी क्लिअर आपल्याला पाहायला भेटत आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला भेटत आहे राजच्या वतीनं. आता मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये अगदी संत वारा आपल्याला वाहताना पाहायला भेटतोय. नदीच्या किनारी हे मैदान, आणि जणू काही या वारा ज्या वेळेला खेळाडूंच्या अंगाला स्पर्श करत असतो त्यावेळेला कुठेतरी ऊर्जा निर्माण होत असते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर फक्त 2च धावा आहेत. पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. तू पाहतास जयघोषाचे नारे, विसरू नकोस काल गतीचे वारे. सरपंच चषक 20-25 मध्ये ओझरले येते. ज्या संघानं जबरदस्त दमदार कामगिरी केली होती तो घोटसई संघ धावांसाठी साज पडत आहे, संघर्ष होत आहे, आणि खऱ्या अर्थानं कसून परीक्षा देखील घेतली जात आहे मठ्याई कुंदे संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं. पहिले षटक समाप्त झालं. धावपलकावरती धावा फक्त 2. एक गडी बाद झालेला आहे. मोलाचा हिरा जो मात्र गमावलेला आहे राजू स्वस्तामध्ये बाद झाला. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर राजनं काय गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे त्याला बांधून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं, इम्प्रोवाइज शॉट खेळण्यासाठी देखील प्रेरित केलं होतं, परंतु मैदानावरती राजूची कामगिरी मात्र आज काही प्रेक्षकांना पाहायला भेटली नाहीये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. थोडासा वेगवान गोलंदाज आहे आणि गोलंदाजीचा कितपत फायदा त्याला देखील होईल, कारण की आपण जर पाहिलं तर राजकडून थोडेसे कानमंत्र त्याने देखील घेणं फार गरजेचं आहे. उर्दू विकेटनं जाईल. समोर असेल उदय, तो एक देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु पाहूया आता एक गोलंदाज दुसऱ्या गोलंदाजाला कसा खेळेल. इथे मात्र आपण पाहू शकता अगदी स्लाइस करायचा होता त्या ठिकाणी चेंडू. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. P2 चं षटक सुरू आहे. P1 षटक समाप्त झालेलं आहे. दुसरे षटक जे मात्र आहे पॉइंट इथे मात्र ठेवलेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे. वाईट डिश मिडॉन 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. मिडॉन आहे. ऑनसाईडचा विचार केला तर स्क्वेअर देखील आहे. ओ इथे बॅटची एच, फलंदाज बाद. दुसरा धक्का, घोटसई संघाच्या डोक्यावरती संकटाचं वादळ. उदय बॅक टू द डगआउट. सुरुवात होत असते, परंतु इथे मात्र हिंमत खसणार नाही. अजूनही जर आपण विचार केला तर दुसरं षटक सुरू आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथे देखील आपण पाहिला तर चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटत आहे. अगदी आपण पाहिलं तर छोट्या कदकाठीचा गोलंदाज आहे गोलंदाज प्रथमेश, परंतु आक्रमकता अगदी जबरदस्त पाहायला भेटत आहे. ओव्हरपिच एरियामध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र चेंडूला थोडीशी हरकत करतोय. चेंडू खाली देखील ठेवतोय. जबरदस्त बॉलिंग. इथे मात्र फटका फसलाय. त्या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नशीब बलवतं त्या ठिकाणी. ओहो, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय. ऋतिकला देखील माघारी पावलानं परतावं लागेल. बॅक टू द डगआउट.
उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. अनेक विक्रम गाजवणारा हा संघ, घुडसई संघ धावांसाठी धावपळ करत आहे. संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करत आहे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी राजनं देखील संघर्षमय गोलंदाजी केली. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि प्रथमेश देखील जबरदस्त गोलंदाजी करते. 2 गडी बाद केलेत, एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आणि आता डावके आताचा फलंदाज साई जो मात्र सज्ज झालाय. इथे फटका साईच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी ओहो झेल त्या ठिकाणी. ओ व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फलंदाज बाद. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए. या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. 6व्या क्रमांकावरती फलंदाज आकाश. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. मिडल ऑर्डरवरती ही जबाबदारी आलेली आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश न मात्र साकारलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश सज्ज झालाय. अगदी धष्टपुष्ट शरीराचा हा खेळाडू आहे आणि इथे आता धष्टपुष्टता दाखवणं फार गरजेचं आहे. त्याच दिशेने गोलंदाजी करेल गोलंदाज प्रथमेश. लय मात्र सोडलेली नाहीये. ओ व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, काय बॉल आहे. जबरदस्त बॉल इकडे आपल्याला पाहायला भेटला. आणि याचबरोबर मेडन षटक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिलं मेडन षटक आहे आणि ते मेडन षटक प्रथमेशच्या नावावरती आहे. ज्या ज्या ठिकाणी मी असेल त्यावेळेला नक्कीच या षटकाचं गुणगान तुम्हाला नक्कीच गाऊन दाखवेन. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद आणि फक्त 2 धावा. डेरी संघ आपण देखील सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. आज श्रीरामे स्पोर्ट कोंडिरी संघ देखील एन ॲक्शनमध्ये असेल. त्या संघाने देखील या सालामध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे आणि त्या संघामध्ये आपण विचार केला तर सचिन नावाचा खेळाडू देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज खऱ्या अर्थानं गोडसई संघामध्ये राजू ज्याच्या वतीनं देखील या सालामध्ये जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला भेटली, परंतु या स्पर्धेमध्ये त्यानं मात्र काही चमक दाखवलेली नाही आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अथर्व गोलंदाजी मार्गवरती येतोय. काही तरुण खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहे. सातत्याने हे 2 वर्ष जर आपण पाहिलं तर अगदी नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि सातत्यानं कामगिरी देखील इतकी उल्लेखनीय करतायत की अगदी एखाद्या सिनियर खेळाडूला देखील प्रभावित करत आहेत. परंतु इथे मात्र आपण पाहू शकताय संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा येतोय, आत्मविश्वास वाढवणारा घणाघाती प्रहार षटकार. संत तुकाराम महाराज ज्या व्यक्तीने आत्मविश्वास गमावला ना त्याला जगामध्ये कुठेही यश मिळत नाहीये आणि या षटकारानं मात्र जो आत्मविश्वास निर्माण केलेला आहे फलंदाज संकेतनं पाहूया अजून काही चेंडूमध्ये किती धावा येतील हेच आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकता 8 धावा धावपलकावरती आहेत. इथून मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण, अथर्वच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे.
आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर उरलेले अजून 2 षटकं आहेत. धावा इथे मात्र नक्कीच पाहायला भेटतील. मी तर म्हणेन की 50 पर्यंत धावा इथे जातील का? येणारी वेळ, येणारा काळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल. 8 धावा धावपलकावरती आहेत. अथर्व पुन्हा एकदा वळतोय. समोर असेल संकेत. संकेत टू अथर्व, अशी ही लढाई नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जिंकेल कोण या दोघांपैकी हे आपल्याला पाहायला भेटेल. आपटलेला बॉल त्या ठिकाणी फटक्यामध्ये काही निमिषण नाहीये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फलंदाज बाद आणि समाप्त होतो या ठिकाणी संकेतचा खेळ. बॅक टू द डगआउट. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लष्कर देखा नहीं जाता. इथे तुम्हाला पाहायचं नाहीये की तुमच्या समोर कोणता संघ आहे. ठाऊक आहे त्या ठिकाणी मोठ्या ही खुंदे संघाला की घोटसई संघ त्याच कॅलिबरीचा आहे. हो, इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड पॉइंट तिकडे सज्ज आहे. कदाचित जरी चेंडूने बॅटचा स्पर्श झाला असता तरी विवेक त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन करतोय. तिथे मात्र झेल बाद होऊ शकला असता फलंदाज निलेश. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. अथर्व पुन्हा एकदा वळतोय. ओढतो विकेट. खोलवर डब्याचा बॉल त्या ठिकाणी. ओहो हो, तिथे मात्र मिसफील्ड झाली. तिथे देखील आपण पाहिलं तर गडी बाद होऊ शकला असता, परंतु मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळाला. एक धाव स्कोर कार्डवरती नक्कीच अधोलिखित केली जाईल. धावसंख्या पोहोचतीये 9 या आकड्यावरती. आपण पाहतोय मित्रांनो अंबिवलीकर चषक, अंबिवलीकर चषकाचा हा थरार सोहळा क्रिकेटचा गजर आनंदाचा आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला, परंतु जास्ती काही धावा मिळणार नाही कारण की विवेक त्या ठिकाणी सज्ज आहे. ओ, इथे मात्र काय घडलं, धावांचा हा नाद खुळा आणि धावांच्या दडपणाखाली अजून एक गडी बाद होत असताना गोडसई संघ बॅकफुटवरती. फेकून दिला चेंडू सीमा पार, दर्जेदार षटकार. ख्वाब है तो रास्ते है, रास्ते है तो मंजिले है, और मंजिले है तो फिर ओमकार अब तक होना. ओमकार या षटकारानं नक्कीच दाखवतोय. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर कोणत्याच खेळाडू इथे मात्र स्थिरावून दिलेला नाहीये कुंदे संघाच्या गोलंदाजानं. इथे मात्र आपण पाहू शकता ओमकारनं षटकार ठोकलेला आहे. किती धावा तो जमवेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, परंतु सध्या तरी शेवटचा चेंडू इथे मात्र नक्कीच शिल्लक असेल. अथर्व मात्र सज्ज झालाय पुन्हा एकदा. षटक समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाले. धावसंख्या धावपलकावरती 16 धावा आहेत. चौथं षटक. इथे मात्र जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट. संघर्षमय डाबर च्यवनप्राश सिक्सर.
धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती 22 या आकड्यावरती. घोडसई संघ देखील हार मानणार नाहीये, कारण की त्यांच्याकडे देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाज आहेत. इथून आपण प्रेडिक्शन असं करूया की 22 धावा धावपलकावरती आहेत. अजून एक षटक जे मात्र शिल्लक आहे. आणि इथे जर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निलेश आणि ओमकार अशा पद्धतीने जर बॅटिंग करतील तर कदाचित 40 धावांपर्यंत मजल मात्र नक्की जाऊ शकते. हो, इथे मात्र फसवा चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. स्लोवर गतीचा बॉल तिथे नक्कीच टाकण्यात आला, हाताळण्यात आला. कारण की आपण जर पाहिलं तर फलंदाज ओमकार जो मात्र हाय बॅकलिपनं शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. लगेचच पवित्रा या ठिकाणी चेंज केलाय. गोलंदाज प्रथमेश. पहिलं स्पेल आपण पाहिलं तर प्रथमेशचा चांगला राहिला होता, फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या होता आणि त्या अनुषंगाने त्याला मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलेलं आहे. इथे आपण पाहू शकता अजून एक जबरदस्त बॉल आणि दोन्ही हात देखील प्रथमेशच्या डोक्यावरती आले होते. त्याला ठाऊक होतं की या चेंडूवरती कदाचित गडी बाद होऊ शकला असता. धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या आकड्यावरती. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. हो, इथे देखील आपण पाहू शकताय जबरदस्त गोलंदाजी तिकडे पॉपिंग क्रीजच्या बाहेर. आपण पाहिलं तर तिकडे विकेट किपर यष्टांच्या मागे मास्टर माइंड प्रयत्न केले जात आहेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे, पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. गोडसई संघ धावांसाठी सुका, धावांसाठी अकाल आणून ठेवलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी या चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. अथर्वचं जे षटक होतं ते थोडंसं मागडं ठरलं, परंतु पुन्हा एकदा प्रथमेशने या ठिकाणी एक कमबॅक केलाय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. येथे मात्र आपण पाहू शकता आडव्या बॅटनं फटका, थोडासा लोअर फुलटॉस बॉल होता त्या ठिकाणी. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एक धावीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावपलकावरती 23 धावा आपण पाहू शकताय. 23 धावा धावपलकावरती आहेत, पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला तर सलामीला राजू आणि उदय ज्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती, ती अपेक्षा मात्र आज या क्रीडांगणावरती भंग झाली आणि त्या अनुषंगाने एका पाठोपाठ एक खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला गेले. इथे बॅटची एज आणि एज अँड गॉन, फलंदाज बाद. सातत्याने करत असतो, सातत्याने यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाणी न्यायचं आहे, खेळाडूंना पाण्याची आवश्यकता आहे. म्हणतो ना मित्रांनो आपण की अगदी जीवनामध्ये आपल्याला संघर्ष सामोरे जावं लागत असतं. क्रिकेट असो किंवा जीवन असो, संघर्षाची पराकाष्ठा करावी लागत असते. आणि जीवनामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर नक्कीच आपल्याला देखील आपल्या रस्त्यामध्ये काटे येतील, त्या काट्यांना देखील आपण उचलून बाजूला करायचं असताना दगड देखील आले, दगडाला देखील उचलून आपल्याला बाजूला करावं लागेल. आणि पाहता पाहता जर मोठे दगड धोंडे जरी आले त्यांना देखील उचलून बाजू करा. आणि जर पाहता जर मोठा डोंगर जर समोर आला तर तिथे मात्र घाबरून जाऊ नका, त्या डोंगराला वळसा घाला आणि आपला मार्ग शोधत राहा. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 23 धावा धावपलकावरती आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण जर पाहिलं तर अगदी राजनं मात्र कमाल केली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या, त्यानंतर दुसऱ्या स्पेल त्याने दुसरा स्पेल आपण जर पाहिलं तर प्रथमेशनं हाताळला. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमेशनं जबरदस्त षटक हाताळलं आणि या क्रिकेटच्या पटालावरती अगदी आपलं नाव सुनेरी अक्षरामध्ये कोरलेलं आहे. कारण की सातत्यानं ही जी मेडन षटक आहे
की नक्कीच कुठंतरी गुणगान नक्कीच केलं जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमेशचं हे 4थं षटक खूप जबरदस्त ठरलं आणि त्याच्या 2 षटकाने पूर्णपणे घुडसई संघ ध्वस्त झालाय, परास्त झालेला आहे. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उडान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. एक एक धावेसाठी या क्रिकेटच्या पटलावरती संघर्ष आणि संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला. शेवटचा हाणामारीचं षटक आता आहे आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा तरी येणं आवश्यक आहे. परंतु हे घडेल का मैदानाच्या आतमध्ये? सातत्याने आपण पाहिलं तर क्षणाक्षणाला हा रंग बदलणारा खेळ असतो आणि सातत्याने असे समीकरणं देखील उधळली जात असतात जी कधीही आपण विचार देखील करू शकत नाहीयेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती विवेक सज्ज झालाय. फलंदाज असेल तो म्हणजे ओमकार, ज्याने देखील एक षटकार लगावलेला आहे आणि वैयक्तिक 7 धावांवरती तो खेळत आहे. इथे देखील पाहू शकता अगदी ओमकारची काय कसून परीक्षा घेतली जाते, काय गोलंदाजी आहे. अगदी बुमराच्या स्टाईलना बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉलिंग. धावसंख्या स्थिरावलेली आहे 23 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक सज्ज होईल उर्ध विकेटनं. इथे टॅप केला त्या ठिकाणी, परंतु आपण पाहू शकता या स्टंपला मात्र हिट विकेट. फलंदाज ओमकार ची खेळी समाप्त. करायचं आहे. टॉस करण्यासाठी लगेचच आपण त्वरितच या, कारण की या इनिंगनंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल. यू मिस, आई विल डेफिनेटली हिट. तू चल मैं आया. फलंदाज बाद आया राम गया राम, बैक टू द डगआउट. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया 23 धावा आहेत. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आणि हा देखील विक्रम होईल का या क्रीडांगणावरती, हेही आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र आपण पाहू शकता या बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकला, त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली, परंतु इथे मात्र धावा काही मिळणार नाहीये. आणि तंतोतंत आपण पाहिलं तर क्रिकेटच्या 4 फॉर्मॅटवरती अगदी तंतोतंत पाऊल ठेवत असताना मठ्याई कुंदे संघ जो मात्र पूर्णपणे घोटसई संघाला 4ही मुंड्या चित्त करत आहेत. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि प्लॅन याच्या जोरावरती या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पाऊल ठेवून विजयाच्या दिशेनं मार्गस्थ व्हावं लागतं आणि तेच कुंदे संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. इथे फटका आपण पाहू शकता. वाईडिश लॉंगोलला चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी देखील लाजवाब. इथे फक्त एकच धाव मिळेल. फलंदाज या ठिकाणी बाद आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी सर्व बाद या ठिकाणी केलेले आहेत खेळाडू आणि दरम्यान हा देखील विक्रम कुंदे संघाच्या नावावरती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि जिंकण्याकरिता 26 धावांची आवश्यकता आहे. आणि दरम्यान आपण विनंती करतोय मामलुली संघाच्या कर्णधाराला आणि श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस बॉक्समध्ये या. थेट आपल्या मंचावरती आपण टॉस करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते कोण असेल टॉस का बॉस. आणि या धावा इथे मात्र कशा पद्धतीने चेस केल्या जातील, डिफेन्स केल्या जातील, ऐकूया आपण विश्वास केणे यांच्या आवाजात. श्री दशरथ पाटील जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस, कागज की नोटों से
किस किस को खरीदोगे, किस्मत आजमाने के लिए आज भी सिक्का उछाला जाता है. आणि हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल आज नक्कीच इन अन ॲक्शनमध्ये. कोण श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ हेड या टेल. टेनिस क्रिकेटमध्ये टॉसला खूप महत्त्व असतं आणि आज आपण पाहूया टॉस कोण जिंकतोय. यस, नक्कीच कोंडेरी संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि दरम्यान आपण वळूया 26 धावांचं हे छोटंसं लक्ष आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे आपण भविष्यवाणी केली तर मूर्खपणा ठरू शकतो. ऐकूया आपण विश्वास केणे यांच्या आवाजात क्रिकेटची उर्वरित कहाणी. थँक्यू सो मच. दुपारच्या सदरामध्ये जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आयोजित आंबिवलीकर चषकाचा हा थरार आणि पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं या चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. दरम्यान विद्यमान सामना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुंदे त्यांच्या अगेन्स्ट घोडसई आणि जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावा बनवायच्या आहेत कुंदे संघाला आणि कुंदे संघासाठी शुभेच्छा येतात. कुंदे गावचे सरपंच सन्माननीय मुकेश शेठ शेलार यांच्याकडून कुंदे संघाला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये अमोल आणि त्याच्या सोबतीनं विखीला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदय, परंतु 26 धावांचं माफक असं लक्ष. गोलंदाजी अत्यंत सुरेख राहिली होती कुंदे संघाशी. संपूर्ण संघाला नक्कीच तंबूच्या आशाला परतवलं घोडसई संघाच्या आणि आता मात्र 26 धावांचा या ठिकाणी मात्र माफक लक्ष आहे. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क उदय. पहिला चेंडू, हो उदयचा हा पहिला चेंडू स्विंग यांना मिस डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात उदयच्या माध्यमातून, चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. 26 धावा जरूर बनवायच्या, परंतु त्या 26 धावांसाठी तिथे जरूर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये उदयला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी तो देखील करतोय, परंतु आज निराशाजनक कामगिरी राहिली सर्व बॅटर्सची. धावांचा आलेख उंचावता आला नाही. या षटकारांच्या आतिषबाजी जरूर केली होती मधाच्या आतमध्ये. ओमकार असेल, संकेत असेल, निलेश असेल, त्यांच्या बाटून एक एक प्रत्येक षटकार आला होता. ओ इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तत्पूर्वी ही एकच धावता फलकावरती सोडली जाईल. चांगला संघर्ष पाहायला मिळेल, कारण की लो स्कोरिंग सामना आहे, परंतु घोडसई संघ देखील फाईट करेल यात मात्र शंका नाही आहे. उदय दमदार कामगिरी करतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक आज बॅटर आता मात्र विके असेल. डावकुरे आताचा हा फलंदाज. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये उष्णता देखील तितकीच दाट आहे, परंतु बाजूलाच काळू नदी आहे, त्या अनुषंगाने थंडगार वारा मधाच्या आतमध्ये अनुभवतोय.
निसर्गरम्य वातावरण आहे आणि नेहमीच या क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत असतो. आंबिवलीकर चषक जय बोरप्यादेवाची साथ नेहमीच आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच आंबिवली गावावरती राहिला. तर त्यांच्या नावानं हा क्रिकेट संघ आपण पाहतोय. जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली आणि ह्या आंबिवलीकर चषकाचा हा आपला पहिला दिवस आपण पाहतोय. दरम्यान वाईटचा इशारा पंच यश आहेत आणि त्यांच्या सोबतीनं शैलेश देखील आहे. क्या बात आहे. दोन्ही पंच आमचे या ठिकाणी आता अशा रखरखत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका साकारतात त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. गोलंदाज तयार पुनश्च उदय लेफ्ट आर्म गोलंदाजीसाठी या ठिकाणी मात्र फटका दमदार आहे. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक आणि आजच्या दिवसातील हा उत्तुंग षटकार समालोचन कक्षाला आणि आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा भव्य षटकार. थँक्यू. या भव्य षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. चला आता चॉईस बॉल भेटणार नाही. आयोजकांची सूचना आम्हाला येते. अमोल प्लीज न्यू फ्रेश बॉल दिला आपल्याला. या गोष्टीची नोंद घ्या कारण की पॉवर प्लेचं पहिले षटक सुद्धा सुरुवातीच्या 2 षटकांसाठी बॉल जर गेला हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल. आणि इथे मात्र पुणे शाबिल झाले. हा डॉट चेंडू मध्ये जरूर पाहायला मिळेल. डॉट चेंडू मध्ये फेकला गेला. आणि आता मात्र आपण पाहू शकता ह्या कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्स नेहमीच नक्कीच दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून या ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळत असतात. आनंद प्रतिवर्षी असतो. दशरथदादा पाटील अनंतदादा पाटील यांचं मुळाचं सहकार्य मुळाचं योगदान नेहमीच्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत असतं. पाणी घेऊन जा. पाणी प्लीज. हो पुनश्च या ठिकाणी मात्र आडव्या पाटण्या ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा. संपूर्ण अंशा नक्कीच आयोजकांसाठी असतील, समालोचक असतील, लाईव्ह कमिटी असेल, त्याचबरोबर अंशे कॅमेरामॅन्स असतील, स्कोरर असतील, पंच असतील, यांच्या सर्वांसाठी एनर्जी ड्रिंकची व्यवस्था आमची दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून झाली आणि दरवर्षी होत असते. त्यांचं पुनश्च आपण करूयात हार्दिक आभार. ORS ची सुविधा देखील नेहमीच होत असते आणि या स्पर्धेमध्ये
अनेक वर्षांपासून त्यांचं मोलाचं योगदान आनंददादा पाटील आणि दशरथदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि या स्पर्धेसाठी नेहमीच ब्युटिफुल आकर्षक अशा ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. ही वेगळी रणनीती वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 बॉल झालेले आहेत. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातील, कारण की विचार केला तर एक वाईट चेंडू देखील फेकला होता. 2 वाईट चेंडू फेकले होते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट, षटकार देखील आला होता. ओ क्या बात आहे, कमालीचा चेंडू होता. त्याच्यावरती देखील हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. याच डीजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 26 धावांसह या ठिकाणी मात्र पाठलाग करायचा ना. मधाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिकेला आपण पाहतोय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. आज स्ट्राईक हँडला असं बॅटर, आता मात्र अमोलला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक. ओ ऑफ स्टिकच्या बाहेर या ठिकाणी मात्र नक्कीच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. स्विंग घ्या मिस, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र येतोय डॉट. मागील गोलंदाजीवरती देखील आपण पाहिला उदयने देखील पहिला चेंडू डॉट फेकला होता. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली. एक षटकार वगळता उर्वरित चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले होते आणि आता मात्र ऋतिक देखील तशीच कामगिरी करतोय. 26 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय मठियाई कुंदे संघाला. हो, आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. धावांचा आलेख रोखण्याचं कार्य सुरू आहे मधाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र क्या बात आहे, बॅकफुटला गेले, स्लाइस केलं आणि चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार चौकार. हा डॉट बॉल येतो मधाच्या आतमध्ये. चांगली दमदार कामगिरी राहिली आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा आहेत. अजूनही 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चांगला संघर्ष, चांगलं कार्य मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात राहिली आहे दोन्ही संघ, तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. ओ इथे मात्र फुल टॉस चेंडू आहे. फणसांनी भीमर घोषित केला. 9+4 हा धमाकेदार चौकार.
हा फ्री हिटचा चेंडू आता मात्र मला मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हो त्याच्यावरती देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. ऑफ ड्राईव्ह केले आहे, क्षेत्ररक्षक येतात स्वीपर कव्हरला. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 20 धावा. आता मात्र विजयासाठी अवघ्या 6 धावेची आवश्यकता असेल. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि 6 धावा आता मात्र भणवयच्या जिंकण्यासाठी मठ्याई कुंदे संघाला. हो चांगला स्ट्रोक या ठिकाणी मात्र एक्झिक्यूट केला. मिसफील्ड पाहायला मिळाली, नजर अटी, दुर्घटना घडली. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 22 या आकड्यावरती. विजयासाठी आता अवघ्या 4 धावेची आवश्यकता. यस जे जे येस थँक्यू डीजे. चांगला संगीत आपण देखील आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतात. जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदय पुढच्या मार्गस्थ होईल. उदयला आपण पाहतोय अंतिम 4 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. मठी आई कुंदे या संघाला पुढील मॅचसाठी सज्ज असतील. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सज्ज राहा. मामनोळी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी दोन्ही संघ आपण सज्ज राहा पुढील मॅचसाठी. 4 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. उदयला आपण पाहतोय. हो उदयचा हा चेंडू अतिशय सुरेख होता परंतु त्याच्यावरती लॉफ्टेड कव्हर ड्रॉप पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी इथे एकच धाव घेतली जाईल. अमोल स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल कारण की चांगली फटकेबाजी अमोलने देखील केली. 2 चौकार त्याच्या पाठमधून देखील आले. विकीचा विचार करत त्याच्या पाठमधून देखील एक भव्य षटकार आला होता. आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेची आवश्यकता. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. शॉर्ट लाईन चेंडू होता. गुड लेंथ स्पॉटवरून चेंडू पण थोडेसे अतिरिक्त उसले प्राप्त झाले आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा चेंडू होते डॉट. अजूनही विजयासाठी प्रतीक्षा करावी लागते. मैदानाच्या आतमध्ये मठियाई कुंदे या संघाला. जिंकण्याचं समीकरण 3 धावेची आवश्यकता. हो वाढवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. उदयने कमालीची गोलंदाजी केली आहे परंतु विचार केला 26 धावाच धावफलकावरती जोडल्या होत्या. जर 40 ते 50 धावा जर धावफलकावरती जोडल्या असत्या तर एक फायटिंग स्कोर जरूर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. राजूची विकेट फार महत्वाची ठरली. त्यानंतर मात्र जशी विकेट पडल्या तसा पत्त्यांच्या खेळाप्रमाणे फलंदाजी ढासाळली. मधाच्या आतमध्ये एक धाव घेतली गेली. अमोलच्या माध्यमातून दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. इथे कुठल्या पद्धतीची रिस्क घेतली जात नाहीये. रिस्क येतो इश्के परंतु इथे मात्र नक्कीच 2 धावेची आवश्यकता. त्या अनुषंगाने दोन्ही बॅटर्स आता मात्र कुठल्या पद्धतीची रिस्क घेत नाहीयेत. उदय गोलंदाजी ट्रॅकवरती बोनसच्या सज्ज 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि आता मात्र अवघ्या 2 धावेची आवश्यकता. ओ मिस्टामिंग स्ट्रोक डाऊन दी बॉल उदय आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. माघारी परतावं लागेल विकीला. विकी बॅक टू द पवेलियन. मध्ये निलेशला आपण पाहतोय आणि अवघ्या 2 धावेची आता मात्र आवश्यकता जिंकण्यासाठी. ओ
दांडी दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली. निलेश देखील शून्यावरती होतोय बाद. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला आणि चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र चांगली दमदार मॅच देखील पाहायला मिळते. स्कोर इज 11 आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. निलेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता असेल. अंतिम चेंडू. एका धावेची आवश्यकता असताना हा बिग हिट केलाय आणि सामना देखील होतोय फिनिश. चेंडू फरार सीमारेषा पार. चौकारने सामना जिंकलाय. मठियाई खुंदे संघाने खुंदे संघाचा खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आताच गोडसे संघाचं देखील कौतुक. आणि या मॅचचा हिरो ठरलाय प्रथमेश, ज्याने कमालीची गोलंदाजी केली. तब्बल 4 विकेट्स घेतले आणि आपल्या संघाला विजयाची दिशा दाखवून दिली. प्रथमेश, आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या पुढील मॅचचा. यस डीजे.